पहिला चेंडू बॅटची एज नक्कीच लागली गेली होती. इथून उलटो चेंडू यावेळेस फक्त दिशा दाखवली आणि चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. इथून आलाय चौकार सरसवलं गेलं आणि जाऊन पोहोचलंय 16 या आकड्यावरती. षटक समाप्त झालंय. एकंदरीत आपण पाहिलं 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, परंतु यावेळेस त्या चेंडूला पाहिलं निळलं आणि त्या चेंडूला पहिला चेंडू सुद्धा शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु त्यावेळेस मिस टायमिंग झालं. परंतु यावेळेस मी सोडणार नाही पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा काय कमालीचा फटका, चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. 26 षटकार आणि यावेळेस काय कमालीची खेळी साकारतोय आणि ह्यासाठीच मी म्हटलं होतं की दिगंबरला स्ट्राईक वरती आणणं हे जास्त महत्वाचं असेल, कारण षटकार त्याच्या बॅटमधून. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आहे. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. यावेळेस पलटवार आहे. फक्त आकार दिगंबरच्या बॅटमधून पाहायला मिळालं. यावेळेस प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे आणि याच गोष्टीसाठी प्रेक्षक मंडळी अशी आहे. यावेळेस सोडवलाय जरूर. इथून आपण पाहिलं तर चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. यावेळेस या संख्येमध्ये भर. एकंदरीत जर आपण पाहिलं तर ऑन फायर झालाय, आपली आक्रमकता दाखवतोय. तो म्हणजे आपण पाहिलं दिगंबर काही कमालीची खेळी साकारतोय. आतापर्यंत 4. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आहे. पुन्हा एकदा त्यावर आक्रमण केलंय. 1 बाउन्स चेंडू क्लिअर होतोय आणि इथून आपण पाहिलं तर या चौकाराने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 58. 58 रन ऑन दी बोर्ड लागले जातात. 58 धावा धाव. यावेळेस आपण पाहिलं तर काही कमालीचा फटका दिगंबरच्या बॅटमधून पुन्हा एकदा आलाय, जाऊन पोहोचलंय. 63. 64 विन. 49 धावेची खेळी साकारली गेली दिगंबरच्या माध्यमातून.